बनवूया आपण ओरिओचे मोदक। हे आहे बिस्किट्स, ही त्याची क्रीम केलेली आहे वेगळी। चला आता आपण हे कुकीज आहे त्याला वेगळं करतो आहे आणि त्याची क्रीम आहे ती वेगळं करतो आहे। त्याच्यामध्ये आपण थोडंसं टाकणार आहे। बिस्किटला वेगळं करायचं आहे, त्याची क्रीम आपण वेगळी केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत वरून थोडंसं डेसिकेटेड कोकोनट आणि ते करणार आहोत आपण मिक्स। ही झाली आपली मोदकच्या आतली फिलिंग। क्रीमला आणि कोकोनटच्या डेसिकेटेड कोकोनटला मिक्स करतो आहे आणि त्याचं एकदम छान असं एक गोळा बनवून घेतो आहे, म्हणजे ती कुठलीही क्रीम आपली वाया जाणार नाही आहे। आणि अशा पद्धतीने आपण कोकोनटची फिलिंग वेगळी बनवतो आहे आणि ओरिओचं बिस्किट याचा चुरा करून घेत आहोत मिक्सरमधून। चुरा करून झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं क्रीम ॲड करतो आहोत, ह्याचा चुरा करतो आहोत। चुरा करून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करणार आहोत दुधाची क्रीम ॲड करून झाल्याच्या नंतर ह्याला चांगली अशी सुंदर असं हाताने मळून घ्यायचं आहे। मळून घेतल्याच्या नंतर बघा त्याला असा सुंदर अशी चकाकी येते आहे, त्याची शाईन बघा। त्या शाईननुसारच आपल्याला आपलं प्रोडक्ट किती छान होणार आहे हे लक्षात येणार आहे। हे झालं आपलं कोकोनटचं वरचं कवर। आता आपण बनवायला घेतो आहोत कोकोनटचे मोदक। मोदक कसे बनवायचे आहे तर बघा, कोकोनटचे मोदक आपण बनवत आहोत। हा प्लास्टिकचा मोल्ड आहे, त्याच्यामध्ये बनवले सगळं व्हाईटला। प्लास्टिकचा मोल्ड आहे, त्याच्यामध्ये आपण मोदकच्या शेपमध्ये हे सारण भरतो आहे। मध्ये गोल खड्डा करणार आहोत की जेणेकरून आपण व्हाईट कलरची जी क्रीम होती त्याच्यामध्ये आपण जे डेसिकेटेड कोकोनट टाकलं होतं ते मध्ये भरणार आहोत। अशा पद्धतीने आपण मध्ये गोल केलेला आहे आणि ही जी फिलिंग आहे ती मध्ये भरतो आहोत। तशाच पद्धतीने मी इथे आणखी 2 मोदक बनवलेले आहेत। अशा पद्धतीने हे कुकीजचं बॅटर आहे आणि ही आतली क्रीम आहे, क्रीमने अशी भरलेली आहे। भरून झाल्याच्या नंतर ह्याला असं जरा सेट होऊ द्यायचं आहे। सेट झाल्याच्या नंतर हे आपण हलक्या हाताने काढून घेणार आहोत। हा आपला मोदकचा एक साईड झाला। तसंच आपण हा आहे ना दुसरा घेणार आहोत आणि तो असा दोन्ही एकामेकाला असा चिटकवणार आहोत। चिटकवल्याच्या नंतर बघा हा असा सुंदर असा मोदक तयार होतो आहे। कुठेही जे काही एजेस असतील ते एकामेकाला आपण जॉईंट करणार आहोत आणि बघा असा सुंदर पद्धतीने आपला ओरिओचा मोदक रेडी झालेला आहे। ह्याला आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करूया। बघा कुठेही आपल्याला त्याचे जॉईंट्स दिसत नाही आहे। बघा हा असा सुंदर असा मोदक तयार झालेला आहे, त्याचे एजेस बघा किती शार्प आहेत। अशा पद्धतीने आपण सगळे मोदक असे बनवून घेणार आहोत आणि ह्याला थोड्या वेळासाठी आपण फ्रीजमध्ये सेट करणार आहोत। आपले ओरिओ कुकीज मोदक रेडी झालेले आहेत। आता आपण त्याला करणार आहोत सुंदर अशी गोल्डन फॉईलवाली पॅकिंग, जेणेकरून ते अतिशय आपल्याला रिअल वाटतील आणि फार सुंदर दिसतील आपल्या बाप्पासाठी। हा आहे आपला ओरिओ चॉकलेटचा मोदक। आपण याला करतो आहोत गोल्डन रॅपिंग। हा आहे गोल्डन रॅपिंग पेपर, ह्याला आपण असं ठेवणार आहोत आणि अतिशय हलक्या हाताने, कारण की आतला मोदक आपला अतिशय सॉफ्ट आहे त्यामुळे अतिशय हलक्या हाताने आपण याला अशी पॅकिंग करून घेणार आहोत। हे बघा तुमच्या पुढे मी या मोदकाला पॅकिंग केलेली आहे, गोल्डन फॉईलवाली ही पॅकिंग केलेली आहे। हा पेपर अतिशय सुंदर पद्धतीने आपण मोदकाला रॅप करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या मोदकाचा शेप बिघडता कामा नये। आणि हे बघा लगेच एका मिनिटामध्ये आपला हा ओरिओ चॉकलेट मोदक असा रेडी झालेला आहे। अशा पद्धतीने मी बरेचसे चॉकलेट मोदक रेडी केलेले आहे। आता आपण आपल्या सुंदर बाप्पाला असा मोदकाचा ओरिओ चॉकलेट मोदकाचा नैवेद्य दाखवणार आहोत। चला हा आहे आपला बाप्पासाठी ओरिओ चॉकलेटचे पॅकिंग केलेले हे आपले मोदक।
हेही पॅकिंग केलेले मोदक आणि हे विदाऊट पॅकिंग ओरिओ चॉकलेटचे मोदक. गणपती बाप्पा मोरया. इथे बसलेले आहेत आपले ब्राह्मण पूजा सांगायला आणि हे आपले आहेत ओरिओ चॉकलेट मोदक. धन्यवाद.